शांती. आज आहे 21/6/2024 ची मुरली. महावाक्य आहे, गोड मुलांनो, देवता बनण्यापूर्वी तुम्हाला ब्राह्मण जरूर बनायचे आहे. ब्रह्मा मुखवंशावळी मुलेच खरे ब्राह्मण आहेत, जे राजयोगाच्या अभ्यासाने देवता बनतात. प्रश्न आहे, इतर सर्व सत्संगांपेक्षा तुमचा हा सत्संग कोणत्या गोष्टींमध्ये वेगळा आहे? उत्तर आहे, इतर सत्संगांमध्ये कोणताही एम ऑब्जेक्ट असत नाही. अजूनच धन दौलत इत्यादी सर्व काही गमावून भटकत राहतात. या सत्संगामध्ये तुम्ही भटकत नाही. हे तर सत्संगासोबतच स्कूल देखील आहे. स्कूलमध्ये शिकायचे असते, भटकायचे नसते. शिक्षण म्हणजे कमाई. जितके तुम्ही शिकून धारण करता आणि करविता तितकी कमाई आहे. या सत्संगामध्ये येणे अर्थात फायदाच फायदा. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला पॉइंट आहे, ज्ञानाचे चिंतन करून स्वदर्शन चक्रधारी बनायचे आहे. स्वदर्शन चक्र फिरवत पापांना भस्म करायचे आहे. डबल अहिंसक बनायचे आहे. दुसरा पॉइंट आहे, आपल्या बुद्धीला स्वच्छ पवित्र बनवून राजयोगाचा अभ्यास करायचा आहे आणि उच्च पद मिळवायचे आहे. हृदयामध्ये सदैव हाच आनंद राहावा की आम्ही सत्यनारायणाची सत्य कथा ऐकून मनुष्यापासून देवता बनतो. आजचे वरदान आहे, मन बुद्धीला ऑर्डर प्रमाणे विधीपूर्वक कार्यामध्ये लावणारे निरंतर योगी भव. स्पष्टीकरण आहे, निरंतर योगी अर्थात स्वराज्य अधिकारी बनण्याचे विशेष साधन आहे मन आणि बुद्धी. मंत्र मनमनाभवचा आहे. योगाला बुद्धियोग म्हणतात. तर जर हा विशेष आधार स्तंभ आपल्या अधिकारामध्ये आहे अर्थात ऑर्डर प्रमाणे विधीपूर्वक कार्य करत आहे, तर जो संकल्प जेव्हा करू इच्छिता तसा संकल्प करू शकाल. जिथे बुद्धीला लावू इच्छिता तिथे लावू शकाल. बुद्धीने तुम्हा राजाला भटकवू नये. विधीपूर्वक कार्य करेल तेव्हा म्हणणार निरंतर योगी. स्लोगन आहे, मास्टर विश्व शिक्षक बना, समयाला शिक्षक बनवू नका. ओम शांती.